गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आपली काल काय बोलणं झालं होतं या काय आपण समजण्याचा प्रयत्न केला होता की मार्केटची जर 24 जर 40च्या वरती लेवल लागल्या, ह्याच्यावरती मार्केट जात असेल तर आपण काहीतरी करायचं, नाही तर गप्प राहायचं. किंवा 823 जर 820च्या खाली जाईल तेव्हा काहीतरी करायचं, नाही तर मार्केट साईडवेज जाईल. मार्केटमध्ये एक छोटीशी ग्रीन कॅन्डल बनण्याचे बहुतांश असर दिसत आहेत आणि तसंच झालं. आपण जर डेलीवरती बघू इथे मार्केटने तेच केलेलं आहे. मार्केटने एक छोटीशी ग्रीन कॅन्डल बनवलेली. ओके, म्हणजे एक रेड कॅन्डल नंतर एक रेड नंतर एक रेड. आणि कालची जी वार्ता आपण केली, आपण बोलणं झालं की ग्रीन कॅन्डल बनते, हे तुम्हाला वाटत असेल की मी कसं प्रेडिक्शन करतोय. बघा, हे प्रेडिक्शन नाहीये, हा एक एक्सपिरियन्स आहे. मार्केट ज्या पद्धतीमध्ये चालतं त्या पद्धती आपल्याला शिकायला लागतात. म्हणजे असं असतं ना की जेव्हा आपण कुठल्या दुसऱ्या प्रांतामध्ये जातो, राज्यामध्ये जातो, तेव्हा तिकडची भाषा, तिकडचं रहन-सहन आपल्याला शिकावं लागतं. ते का शिकावं लागतं? कारण का जेव्हा आपण ते शिकतो ना, तेव्हाच आपलं तिकडे जगणं या राहणं खूप सोपं जातं. आता विषय असा येतो, तुम्ही फ्रान्समध्ये गेलात आणि मराठीमध्ये हिंदीमध्ये बोललात, तर तुम्हाला पॉसिबल आहे का तसं उत्तर भेटणार आहे? तुम्हाला एकही प्रश्नाचं उत्तर भेटणार नाही. हा, पण तुम्ही फ्रान्स शिकलात, इटालियन शिकलात, जर्मन शिकलात, त्या भाषा शिकलात आणि तिकडनं त्यांच्याशी संवाद करायला लागलात, त्या लोकांशी संवाद करायला लागलात, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी कळतील आणि तेव्हा तुमची तरक्की होईल. तसंच स्टॉक मार्केट पण आहे. तुम्हाला त्या गोष्टी समजणं अत्यंत आवश्यक आहे. कुठल्या? कॅन्डल पॅटर्न, चार्ट पॅटर्न, ओआय, पीसीआय रेशियोज, इंडिकेटर्स, मेन सायकोलॉजी, या गोष्टी समजणं जरुरी आहे. ओके, आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न तर करणं एकदम अत्यंत आवश्यक आहे. मार्केट एवढ्या दिवसापासून रेंज मध्ये आहे. मी तुम्हाला सांगतो, रेंज अजूनही तशीच आहे. मी रेंज काढली नाही बघा, 3-4 दिवसापासून मी रेंज काढलीच नाही. आपले जे पॅटर्न्स आहेत, लाईनी आहेत, त्या काढल्याच नाहीत. फक्त लेवल्स वर खाली करतोय. आज पण तसंच करणार. आजचा व्हिडिओ जास्त मोठा नाही, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरा ना बारकाईने बघायचा प्रयत्न करूया. आपण जरा 15 मिनिटाच्या चॅट होती बघूया नक्की मार्केट काय करते. बघा, नक्की मार्केट काय करत नाही. मार्केट ऍक्च्युअली काय करतच नाहीये बघायला गेलं तर. खालची 8ची जी लेवल, वरती 220 ची लेवल, लगभग 220 पकडूया. ओके, आपण जर 1 तासावरती आलो तरी मला असं काय दिसत नाही. आपण 1 तासावरती, मी तुम्हाला काल पण बोललो, एक फ्लॅग अँड पोल पॅटर्न दिसतोय असा, बरोबर आहे. पण ह्या फ्लॅग अँड पोल पॅटर्न मध्ये ना जरासा चेंज झालाय. डेली वरती आपले व्ह्यूज, आपल्या लेवल्स हलकासे चेंज होत राहतात. तुम्ही सांगतो, वारंवार अभ्यास करणं जरुरी आहे. वकील, डॉक्टर है ना, रोज ते लॉस, रोज ते रूल्स, नवीन औषधं, उपकरणं कशी आहेत हे समजायसाठी त्यांना शिक्षण घेणं जरुरी आहे. म्हणून सांगतो, शिक्षणाला वय इम्पॉर्टंट नाहीये. 60 वर्षामध्ये पण तेच आणि 6 वर्षामध्ये पण तेच आहे. शिकणं जरुरी आहे, कारण शिक्षण कधी वाया जात नाही. ओके, फ्लॅग अँड पोलचा विषय झालेला आहे, चालूच आहे. ओके, काम फ्लॅग अँड पोल मध्ये कुठेही तुम्हाला ब्रेकआउट या ब्रेकडाऊन दिसलाय का? नाहीये. ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये ना जर तुम्ही अजून जास्त टाइम फ्रेम मध्ये जाल, म्हणजे डेली टाइम फ्रेम जाल, तर इथे तुम्हाला काहीतरी अशी गोष्ट दिसून येईल की आज क्लिअरिटी आपल्याला आलेली आहे. तुम्ही बघाल ना, हा दृष्टिकोनाचा विषय आहे. तुम्हाला मार्केटमध्ये काय दिसतंय, मला मार्केटमध्ये काय दिसतंय, हा विषय दिसतोय तुम्हाला. मी काल पण बोललो की मंगळवार निफ्टी एक्सपायरी आणि गुरुवार सेन्सेक्स एक्सपायरी. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, पहिली एक्सपायरी आहे विकलीची, जुलै महिन्याची. त्यामुळे काहीतरी मुवमेंट अपेक्षित असतील. ठीक आहे, पण आज जे घडतंय, या 2 दिवसापासून घडतंय ना, त्यासाठी बोललो इथे रेड रेड नंतर ग्रीन. ओके, हे का? कारण का ही जी मार्केटची चाल आहे ना, ती अशी कमी कमी होत नंतर कुठेतरी एका दिशेला जाईल. ओके, पण इथे प्रॉपर फ्लॅग अँड पोल बनलेला आहे, लक्षात घ्या. दृष्टिकोनाचा विषय आहे. तुमचं विजन काय आहे, तुमचा दृष्टिकोन काय आहे, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे. सकाळी उठून कामाला जायचंय,
बस पकडायची आहे, ट्रेन पकडायची, ऑफिसला जायचंय, ऑफिसचं काम करायचंय आणि परत यायचंय. हा एक चक्र आहे आणि ह्या चक्रात आपण अडकून राहतो. मला वेळ नाही, मला टाइम नाही, मला फक्त रविवार भेटतो, मी आराम करतो, मी झोपतो, मी क्रिकेट खेळतो, माझे छंद जोपासतो, फॅमिलीवर असतो. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, केलंच पाहिजे. पण त्या विपरीत तुम्ही काय करताय स्वतःबद्दल, तुमच्या स्वतःच्या दैनिक जे जीवन आहे, म्हणजे कमवताय, जाताय, करताय, सगळं करताय, पण त्याच्याबरोबर तुमची ग्रोथ आहे का, हा विषय तो. ग्रोथ वरून मला तुम्हाला छोटी एक स्टोरी सांगायची आठवली, की मला आठवतंय की एक भांड होतं, याच्यामध्ये धान्य होतं. ओके, धान्य होतं. एक उंदीर येतो आणि ह्याच्यात पडतो इथे. ओके, इकडनं बघतो तर काय, की एवढं धान्य ना, की त्याचं आयुष्य सुखी झालं. एवढं धान्य कधी ते बघितलं नव्हतं. तो खातो, इथे झोपतो, रात्रभर हेच करत असतो, रात्रंदिवस. नीट आहे का? गोष्ट आहे, पण मोरोपण त्याच्यावर स्टोरीचा अंत पण खूप सुंदर आहे, की खातो, राहतो, सगळं मस्तीत मजा करतो. आयुष्य सुंदर आहे. कारण की काय मेहनत करायची गरज नाही. म्हणजे इकडे जावा शोधा, जेवण तिकडे शोधा, अन्न तिकडे बघा, मांजरीचं टेन्शन, माणसाचं टेन्शन, सगळं टेन्शन आहे. काहीच टेन्शन नाहीये. सगळं त्यांनी बंद केलं आणि इथे येऊन तो थांबला. अन्नाचं पात्र जे भरलेलं आहे, काही महिन्यांनी ते खाली व्हायला लागलं. ओके, अन्नाचं पात्र खाली झालं. ठीक आहे, तर विचार करा, रोज रोज तेच तेच करून, तेच तेच करून शेवटी ना आपली ताकद पण संपते, आपले विचार संपतात, आपली इच्छाशक्ती संपते, आपलं विजन, दृष्टिकोन जो आयुष्याचा ना तो पण बदलत नाही, तो तसंच राहतो. आणि शेवटी काय, शेवटी जरासं धान्य राहतं इथे, 2-3 दाणे राहतात. तेव्हा तो काय विचार करतो, की आजचं झालं की आपण निघून जाऊया. पण जेव्हा तो निघायचा प्रयत्न करतो, तेव्हा तो निघू शकत नाही. का? सवय मोडलेली आहे, रुटीन बिघडलेलं आहे. रोज जो पळायचा, धावायचा, उड्या मारायचा, आता 1-2 महिन्यापासून ह्याच्यामध्ये पडलेला आहे तो. त्याला रोज भेटतंय ना, ह्याला बोलतो आपण कम्फर्ट झोन. आरामात भेटतंय, आरामात वेळेवरती खायला भेटतंय, सगळं होतंय. तसंच आपण बोलतो ना, सकाळी उठायचं, करायचं, जायचं. ती मेहनतच आहे, नो डाउट. पण त्याच्या वेगळं तुम्ही काय करता आयुष्यामध्ये हे फार इम्पॉर्टंट आहे. ह्याने केलंच नाही, सगळं सोडून दिलं. दृष्टिकोन त्याचा तिकडचा तिकडेच राहिला. शेवटी काय मग? त्याला उडी मारता आली नाही. त्याला नवीन काहीतरी करता आलं नाही. वेळ निघून गेली होती. ही जी वेळ आहे ना, धान्याची कमी होण्याची, हीच तुमची वेळ आहे. प्लॅनिंग असलं पाहिजे आयुष्यामध्ये, विचार असले पाहिजेत, विजन असलं पाहिजे. म्हणून सांगितलं, की तुम्हाला इथे जे तुम्हाला दिसतंय ना, ते बहुतेक लोकांना दिसत नसेल या दिसत असेल. पण त्यानंतर काय करायचं हे गरज आहे. त्यामुळे मी सांगतो, की तुमच्या कम्फर्ट झोनमधनं निघा, बाहेर या. मेहनत तर आत्ता पण करायची आहे, मेहनत तुम्हाला 60 वर्षामध्ये पण करायचीच आहे. हा जर विषय तुम्ही असा विचार करत असाल, तर सोडून द्या. कधी थांबणार आपण हे? हा चक्र कधी थांबणार? आयुष्यात कुठे ना कुठे थांबलं पाहिजे. ग्रीडीनेस आपण त्याला बोलतो, लालच बोलतो, की मला 60 वर्षापर्यंत कमवायचंच आहे. असं नाही ना. 50, 55, 60 पर्यंत ठीक आहे. त्यानंतर आयुष्य काय करायचं आपण मग? आपण आपलं अंग, शरीर, आपली मानसिकता सगळंच थकेल. त्यानंतर काय? त्यासाठी आपल्याकडे बँक बॅलन्स, सेव्हिंग सगळं असलं पाहिजे. त्यासाठी प्लॅनिंग असली पाहिजे, दृष्टिकोन असला पाहिजे, विजन असलं पाहिजे. मग आता जे तुम्ही प्लॅनिंग करताय ना, तेच करा. कम्फर्ट भेटला ना, त्याला नका, त्याच्याकडे नका जाऊ. जिकडे मेहनत भेटते ना, तिकडेच मेहनत करा. का माहिती काय? मेहनत कराल कराल ना, एक दिवशी सक्सेस व्हाल. पण जेव्हा तुम्हाला एका कमऱ्यामध्ये या एका याच्यामध्ये ठेवलं, एका भांड्यामध्ये ठेवलं ना, तुम्ही काहीच करणार नाहीत. तुमचे जे पण स्किल्स असतील, कार्य कीर्ती, यश, कार्यशाली तुम्ही असाल कुठल्या क्षेत्रामध्ये, ते तुम्ही करू शकणार नाही. त्यामुळे मी सांगतो, की ट्रेन युअरसेल्फ. तुमच्या माइंडला ट्रेन करा, बॉडी आपोआप ट्रेन होईल तुमची. म्हणून विजन असणं जरुरी आहे, दृष्टिकोन असणं जरुरी आहे. तोच विषय मी आता इथे मांडलाय, की मला काय दिसते, तुम्हाला काय दिसते, हा विषय आहे. बघा, परत विषयावरती येऊया, की इकडनं काल पण तुम्हाला सांगितलं, मार्केट चॉपी होत चाललेलं आहे. म्हणजे चॉपी म्हणजे काय, दुसरीकडनं दोन्ही बाजूनी एक प्रेशर निर्माण होतोय. जसा एक बांध असतो,
बांधचं जेव्हा पाणी खाली खाली आता पावसाळ्यात चाललंय भरतं आणि जेव्हा पान ओव्हरफ्लो होतो तेव्हा त्याचा एक दरवाजा खोलला जातो. पण जेव्हा पण तो दरवाजा खोलला जातो ना, तो प्रेशर जो असतो ना, तो कुठेही फुटू शकतो. तुम्हाला माहिती नाहीये पाण्याचं, बरोबर ना? कुठेही फुटू शकतो. तसाच हा बांध निर्माण झालेला आहे. मी माझ्या सेशन्समध्ये पण मुलांना हे शिकवतो. या भाषेमध्ये शिकवतो कारण का समजणं जरुरी आहे. आता जेव्हा पण हा बांध तुटेल तेव्हा एक डायरेक्शन वरची किंवा खालची असू दे. मी प्रेडिक्ट करत नाही की वरतीच जाईल खालीच जाईल. पण फ्लॅग अँड पोल साठी तुम्हाला सांगायची गरज नाही प्रेडिक्शन कसं आहे ते. ठीक आहे. ज्यांना माहिती आहे फ्लॅग अँड पोल त्यांना माहिती आहे. ओके. त्यासाठी शिक्षण जरुरी आहे. कसं काय टर्म्स कंडिशन असतात बघणं जरुरी आहे. ओके. तर ह्या दिशेने जर मार्केट चाललं ना तर खूप चांगलं चाललेलं आहे. इथे अजूनही मार्केटनी खालची लेवल या वरची लेवल तोडली नाहीये. त्यामुळे मार्केट बॅरिश आहे. त्याची तुम्हाला सांगितलं 2-4 दिवसाअगोदर की मार्केट बॅरिश नाहीये. मार्केट थांबलंय, सस्टेन झालंय आणि मार्केट खूप वेळ सस्टेन राहिलंय. मार्केट एवढा वेळ तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर मी तुम्हाला प्रत्येक वेळा बोलतो की मार्केट एका बाळासारखं आहे. ते जास्त वेळ एका ठिकाणी राहू शकत नाही. त्याला हालचाल करावी लागते आणि मार्केटची आता ती वेळ झालेली आहे. मार्केटची वेळ झालेली आहे. मार्केट एवढं चॉपी झालंय आता ना, एवढं प्रेशर मध्ये आलंय ना, की त्याला आता रॅली देणं जरुरी आहे. वन साइड रॅली देणं जरुरी आहे. वन साइड म्हणजे प्राइस ऍक्शन मध्ये वर किंवा खाली जे पण. ठीक आहे. उद्यासाठी जेव्हा मी असं बघतोय ना, तेव्हा मला इथे ना ट्रेंड लाईन दिसते. इथे पण एक ट्रेंड लाईन दिसते. ठीक आहे. माझ्या मते उद्या मार्केट आहे ना इथे ग्रीन कॅन्डल बनवावी. मी बहुतांश चुकीचा असू शकतोय, बरोबर असू शकतो. मी सेबीचा स्टॉक मार्केटचा ट्रेडर नाहीये, रजिस्टर नाहीये. त्यामुळे मी प्रोच्या माध्यमातनं जे मला समजतंय, मला कॅल्क्युलेशन माझा एक्सपिरियन्स आहे त्यापणे सांगतोय. माझ्या कुठल्याही शब्दावरती या वाक्यावरती तुम्ही कुठलेही ट्रेडिंग कॉल पुट करू नका. विनंती कृपया. सगळी जिम्मेदारी तुमची असेल, रिस्क तुमची असेल. यासाठी मी जबाबदार नाही. डिस्क्लेमर दिलेलं आहे, देणं जरुरी आहे. ओके. त्यानंतर जर इथे ग्रीन कॅन्डल बनवते तर मग एक प्रवास प्राइस ऍक्शनचा चालू होईल, पण त्याला वेळ लागेल. त्यासाठी लेवल्स तोडणं जरुरी आहे. मी आपल्या लेवल्स उद्या मार्केट काय करेल, सेन्सेक्सची ना उद्या मार्केट काय करेल ह्याची लेवल्स बघा. मार्केटने आपल्या लेवलचा बरोबर 40च्या लेवललाच मार्केट येऊन थांबते. म्हणजे याचा अर्थ काय? का मी सेबीला फोन केलेला, स्टॉक मार्केटला फोन केलेला. मी माझ्या स्टुडंट्स मध्ये सांगतो कधी माझं 1 महिन्याचं लाईव्ह जेव्हा चालतं ना 6 महिन्याच्या नंतर 7वा महिना असं लाईव्ह असतो. दुपारचा 2 तास, रात्रीचे 2 तास लाईव्ह असतं आमचं. त्यामुळे मी फोन करतो, अरे बाबा NSE ला फोन करा ना, जरा वरती घेऊन जायला सांगा ना. कोणतरी सिबीला फोन करा ना, खाली घेऊन जायला सांगा ना. अशा काही गोष्टी मी करतो, गप्पा गोष्टी करतो का मन विचलित करायला, डिस्ट्रॅक्शन करायला आणि प्रेशर नाही यायला. तर इथे अशीच गोष्ट आहे की कोणीतरी फोन करा आणि सांगा बाबा मार्केटला वरती घेऊन जायला. ओके. हा हसण्याचा भाग झाला, पण बघण्याचा भाग असा आहे की मार्केटच्या लेवल्स केवढ्या स्ट्रॉंग झाल्यात ह्या बघू शकतात. उद्यासाठी माझी लेवल तीच राहणार आहे, कारण का मी त्याच्यावरती मार्केट उद्या काय करावं. मार्केटने उद्या इथे ग्रीन कॅन्डल सकट एक रिटेस्टिंग कॅन्डल मला द्यावी आणि त्यानंतर जर मार्केट गेलं तर पहिलाच टार्गेट माझा 160 280चा नक्कीच असेल. हे बघा इथे तुम्हाला दिसतंय. ठीक आहे. तर मार्केट वरनं खाली आलंय, आता खालनं वरती चालतं. मार्केट ह्या लेवल टेस्ट करणार. त्याचबरोबर एक रेंज आहे, रेसिस्टन्स आहे, एक ट्रेंड लाईन सेटअप आहे, पॅरलल झोन आहे. जर तो तोडत असेल तर मार्केटमध्ये एक अपवर्ड मुवमेंट येईल. खालच्या साईडला मी जराशा लेवल्स वरती घेत आहे. ओके. मी इथे माझ्या लेवल जरा वरती घेत आहे खालच्या साईडला, कारण का रेंज आता कमी झाली त्याप्रमाणे माझे कॅल्क्युलेशन या दृष्टिकोन मग तुम्हाला विजन बदलत आहेत. वरच्या साईडला माझी विजन तेच टार्गेट आपल्याला तेच राहणार आहेत. हा, पण खालच्या साईडचे टार्गेट जराशे चेंज होणार आहेत. इथे मला 880च्या खाली जर मार्केट टेस्टिंग देत आहे तर मला 780 किंवा लगभग पहिला टार्गेट माझा 880 पॉईंटचा मला नक्कीच भेटेल किंवा 780 पर्यंत मी एक ट्राय करू शकतो. ठीक आहे. सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, पहिलीच धमाकेदार असणार आहे. सतर्क राहावा. काही गोष्टी समजायच्या आहेत माझ्या ह्या 3 दिवसाच्या सेशन्स मध्ये.
सोमवार, मंगळवार आणि बुधवारच्या दिवशी माझ्या मुलांनी मला अभिमान वाटण्यासारखं काम केलेले, चांगले प्रॉफिट बुकिंग केलेले आहेत. त्यामुळे सर्वांचं अभिनंदन, खास करून माझे फॅमिली मेंबर्स, माझ्या बॅचचे, की ती लोक आज आपल्या स्वतःच्या पायावरती डिसिशन घेत आहेत. ती लोक माझ्या मेसेजची वाट बघत नाहीत, सरळ घेतात, निघून जातात. नंतर मेसेज येतो, सर झालं, डन फॉर द डे, दुकान बंद. आमची भाषा आहे, टोकन भाषा आहे. झालं, दुकान बंद. कधी 9:30ला, कधी कधी 9:15ला, कधी कधी 11ला, कोण कोण 12ला, कोण कोण 1ला. कुठे ना कुठेतरी प्रॉफिट करून निघतात अख्खा दिवसामध्ये. त्यामुळे खूप बरं वाटतं. असेच तुम्ही मोठे व्हा, तुमचं भलं त्यानंतर माझं भलं, तुमच्या पाठी मीही मोठा होईन हीच अपेक्षा करेन. ठीक आहे, लेवल समजवल्यात, गोष्टी समजल्यात. मग आता काय, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी, सांभाळून काम करा. उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावी ही अपेक्षा करत हा व्हिडिओ ते थांबवत आहे. व्हिडिओचा कंटेंट जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, मराठी माणसापर्यंत हे चॅनल शेअर करा. आजच्या पुरती एवढंच. मला ऐकण्यासाठी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.